वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज. अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे गंभीर प्रश्नचिन्ह. गुटखा माफिया व भेसळयुक्त अन्न साखळीवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी. पिंपळनेर परिसरात अलीकडेच करण्यात आलेल्या कारवाई लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरीही केवळ तात्पुरती व वरवरची कारवाई असल्याचा आरोप आता जोर धरू लागलाय. नागरिकांच्या मते राज्यातील अन्न व औषध प्रशासनाकडून गुटखा तस्करी, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि एक्सपायरी डेटचे पदार्थ विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण नियंत्रण ठेवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे अवैध धंदे पुन्हा पुन्हा फोफावत असल्याची तीव्र चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे गुटखा माफिया हे केवळ कायद्याचे उल्लंघन करत नसून ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशा संघटित स्वरूपातील अवैध व्यापारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा अशी ठाम मागणी पुढे आली आहे. दरम्यान पिंपळनेर व आसपासच्या आदिवासी पट्ट्यात आठवडी बाजारामध्ये एक्सपायरी खाद्यपदार्थ, भेसळयुक्त खाद्यतेल, पॅकबंद नाशवंत पदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्य साहित्य सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक वेळा उत्पादनांची मुदत संपलेली असतानाही ती खुलेआम विकली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईची माहिती मिळताच काही दुकानदारांनी दुकाने बंद करून माल लपविणे किंवा नष्ट करण्याचे प्रकार घडत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. त्यामुळे केवळ जप्तीपुरती मर्यादित कारवाई न करता नियमित धाडी, गुप्त तपासणी पथके आणि संपूर्ण पुरवठा साखळीवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांनी अधिक पारदर्शक, जलद आणि कठोर भूमिका घ्यावी अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. गुटखा, तंबाखूयुक्त पदार्थ आणि भेसळयुक्त अन्न साखळीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी राज्य शासनाने विशेष मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी आता जनतेतून पुढे येत आहे. ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी कुशाल वाडेकर, पिंपळनेर.